नमस्कार मित्रांनो, मी राधिका फराटे. आयएजी भारत प्रस्तुत शेतकरी कट्ट्यावर आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, शेतात उत्पादन वाढवायचं असेल तर एक साधा आणि प्रभावी बदल म्हणजे पाणी पानांवर न देता थेट मुळांजवळ देणं. जेव्हा आपण पाणी ओळींमध्ये, सरीत किंवा ठिबकनं देतो, तेव्हा पाणी मुळांजवळ राहतं आणि त्यामुळे माती जास्त काळ ओल धरून ठेवते आणि त्यामुळे मुळांना सलग पाणी मिळत राहतं. अशा पद्धतीने पाणी दिल्यामुळे झाडांवर ताण कमी येतो आणि झाडं आपली शक्ती वाचवण्याऐवजी तीच शक्ती वाढ, फुलधारणा आणि दाणे किंवा फळ भरण्याच्या वेळी वापरतात. म्हणूनच ज्या शेतामध्ये मुळांजवळ पाणी दिलं जातं तिथल्या पिकांची मजबूती असेल, देठांची मजबूती, वाढ, उत्पादन या सगळ्याच गोष्टी फार वेगळ्या दिसतात. मित्रांनो, यासाठी खूप मोठी यंत्रणा लागते असंही नाहीये. पण जेव्हा आपण वरून फवारणी करतो किंवा सगळ्या शेतात एकत्र पाणी सोडून देतो, तेव्हा बरीचशी ओल ही वाफ होऊन निघून जाते आणि मुळांजवळ लवकर कोरड पडते. पण जेव्हा आपण सरीने किंवा ठिबकने पाणी देतो, तेव्हा पाणी मुळांच्या परिसरात जास्त काळ टिकून राहतं आणि झाडाला त्या पाण्याचा पूर्ण उपयोग करता येतो. आधीच सांगितल्याप्रमाणे फार काही मोठ्या गोष्टी करायच्या नाहीये. साध्या सरी असतील, योग्य अंतरावर ओळी असतील किंवा मुळांपर्यंत सतत पाणी राहणं, एवढा जरी साधा बदल केला तरी सुद्धा तुमच्या पिकांची गुणवत्ता सुधारते. उत्पादन आणि दर्जा दोन्हीही वाढताना दिसतात. आपण याच्या आधी पाहिलंय केव्हा पाणी द्यायचं, किती पाणी द्यायचं, पण त्याबरोबरीनेच कुठे पाणी द्यायचं हा प्रश्न सुद्धा खूप महत्वाचा आहे. त्याचं उत्तर नक्कीच आज तुम्हाला मिळालं असेल. अशाच माहितीसाठी आपल्या आयएजी भारतच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.